तुझा संतोष देशमुख सारखा गेम करतो. त्यांनी खाली जोरजोरात आरडाओरडा करत शिवेगाळ करत आई बहिणीवर शिव्या देत त्यांनी थांबलेले होते. मी माझ्या मित्रांच्या घराजवळ शास्त्रीनगरमध्ये होतो. त्यावेळेस मला घरून फोन आला, घराच्या खाली कोणीतरी फटाके वाजवतंय, शिवेगाळ करतंय, जोरजोरात ओरडाओरड चालू आहे. आलो, घरचे फार घाबरले होते. वर जाऊन त्यांची समजावत काढली व त्यानंतर खाली आल्यावर बघतो तर काय, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे, त्याच्यासोबत संदीप जनकवाडे, वैभव मठपती, शेखापुरे असे त्यांच्यासोबतचे मित्र कंपनी व अजून इतर दोघं तिघं होते. त्यांनी खाली जोरजोरात आरडाओरडा करत शिवेगाळ करत आई बहिणीवर शिव्या देत त्यांनी थांबलेले होते. त्याच्यातला एक व्यक्ती माझ्याकडे मध्ये आला गेट मधून व पायऱ्या उतरतानाच मला धरलं. तुझी बघून घेतो, तुझा गेम करतो, तू सरकारला ओळखत नाहीस का? म्हणजे उमेश मुंडे असं बोलत मला दाबण्याचा प्रयत्न केला. मी प्रचंड घाबरलेला होतो आणि त्यावेळेस काय व्हायला मला कळतच नव्हतं, कारण की एवढ्या फटाक्याची आतिषबाजी चालू होती. कुठल्या प्रकारचं तरी एक वेपन काढून माझ्या अंगावर आला होता. शिवेगाळ करत माझ्या आईला पण त्याने ढकललं वगैरे. मग माझ्या मित्रांनी जरा सोडवासोडव केली आणि तोपर्यंत ते बाहेर गेले. आणि तुझा संतोष देशमुख सारखा गेम करतो म्हणून त्याने सरळ सरळ मला समोरासमोर धमकी दिली. बाहेर गेल्यानंतर सुद्धा मी त्याच्या मागे जाऊ लागलो होतो, पण मला सर्वांनी अडवलं की भांडणं जास्त होती. तर उमेश मुंडे जिल्हा प्रमुख यांनी जाताना म्हणले, तू मला ओळखला नाहीस, तुझ्या घरच्यांचा आता कार्यकाळ संपला, आता इथून माझा काळ सुरू झाला. तुझा संतोष देशमुख सारखा गेम करतो आणि तुला जिवंत ठेवणार नाही असं बोलून ते सगळेजण निघून जाऊ लागले होते. मी पोलीस स्टेशनला त्याच दिवशी रात्री 3-3:30 वाजता गेलो. 6 तारखेला लागला आणि 19 तारखेच्या मध्यरात्री 1 वाजता ते 2 वाजेच्या सुमारास असं कृत्य करणं हे जिल्हा प्रमुखाला शोभत नाही. की त्यांनी आज समजा फटाके फोडले, शिवेगाळ केली, घाणघाण बोलून गेले, उद्या चलून तुमच्यावर दगडफेक होईल, तुम्हाला मारायला वर येतील. त्याच्यापेक्षा आपण पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांचं संरक्षण घेणं हे प्राधान्य राहील. मी तक्रार केलेली आहे सविस्तर. त्यांनी जे मला ते वेपन दाखवलं, त्यांनी मला धक्काबुक्की केली, त्याच्यानंतर हे शिवीगाळ केली. संतोष देशमुखचं खास करून मॅटरमध्ये त्यांनी मला फार दाबवलं की तुझा गेम कसा होती हे बघ, इथं पॅटर्न तर चालवतो. या बाबतीत त्यांनी फार, मी जे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर त्यांनी माझ्या विरोधात एक खोटी तक्रार नोंदवली आहे, जे की माझ्यासोबतच्या निष्पाप लोक ज्यांना यांचा काही कुठल्या प्रकारचा काही संबंध नसताना त्यांच्यावर मी तलवारी घेऊन गेलो आणि काही शिवीगाळ केलो, हे केलं. त्यांनी जे काही कृत्य केलं हे मी सगळ्यांचे CCTV फुटेज पुरावे वगैरे दिलेले आहेत. आणि माझं एक आव्हान आहे की त्यांनी ज्या प्रकारे आमच्यावर खोटे आरोप केलेले आहेत, माझ्या मित्रांचे नावं टाकून त्यांनी माझ्यावर क्रॉस कंप्लेंट केलेली आहे, त्याचे पुरावे त्यांनी आतापर्यंत काहीच दिलेले नाही. माझं आव्हान आहे, त्यांनीही पुरावे द्यावे.